रोमहर्षक सामना आहे, पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये 6-2चं समीकरण स्वरूप 11 संघाला सहजीचा पार करता आला नाही शेवटच्या चेंडूला आणि गणेश जे सलामीवीर बॅटर ज्यांनी ती जबाबदारी घेतली होती ती पार पडली आणि मॅन ऑफ द मॅचचा जितेंद्र वर्धन ज्या खेळाडूने 8 चेंडू 11 आणि 9 चेंडूमध्ये 12 अशा वैयक्तिक धावा केला असा खेळाडू जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय स्वरूप 11 या संघाकडून तुकाराम पाटील चषकला सुद्धा त्या खेळाडूंनी सर्कलच्या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खूप प्रभावित केलं होतं असा एक खेळाडू ज्याच्याकडे सलामीवीर बॅटर चौकारांची आतिषबाजी ज्याच्या बॅटमधून नेहमी दिसते आपल्याला असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय गणेश. विनंती असेल गणेश मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्यायला मंचाच्या दिशेने होतोय आणि बाबा 11 एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे वरती. करावं लागतं कारण की 6-2चं समीकरण एवढं हार्ड होतं होईल एवढं गणेशला सुद्धा वाटलं नव्हतं कारण की शेवटच्या चेंडूवरती सिंगल आला आणि जे फलंदाज आता बॅटर जेवढे आउट होताना दिसत त्यांना सुद्धा आता कुठेतरी दबाव असेल की पुढच्या सामन्यामध्ये रणनीती आखून मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागणार आहे की 6-2चं समीकरण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाता जाता दिसला आपल्याला. चला तिसरा सामन्याच्या दिशेने होता आपल्याला BV एकलव्य विरुद्ध बाबा 11चा संघ. BV एकलव्य प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि सलामीवीर बॅटर करण आणि आहानची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना करण आणि प्रतीकची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. बघा करण याचा विचार केला ती मागच्या पर्वामध्ये सुद्धा या खेळाडूने आपल्या बॅटिंगनी खूप प्रभावित करून सोडलं होतं जी फटकारांची आतिषबाजी ऑन साईडला त्यांनी केली होती. खरं बाबा 11 या संघासाठी कौतुकास्पद होती. एक चांगली बॅटिंगचा परफॉर्मन्स त्यांनी मागच्या हंगामामध्ये आपल्या संघासाठी करून दाखवला होता. त्यानंतर विचार केला तर 1 डाऊनची जेव्हा ओपनिंगची भूमिका निभवताना सुनील या खेळाडूने सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. या दोन्ही बॅटरनी याच पंचांचा लेट्स प्लेचा इशारा गोलंदाजी मारवरती प्रथमेश गोलंदाजी मारवरती आपल्या संघासाठी पहिला आणि महत्त्वाचे षटक घेऊन आलाय आणि प्रत्येक आणि करणची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. आणि पहिला चेंडू वाईट दोन्ही हातपंचांचे खोलताना आणि अतिरिक्त धावेने श्री गणेशा होतोय बाबा 11 या संघाचा. पुन्हा एकदा हलक्या त्याने घेऊन काढला एका धावेने धावफलक पुढे सरकताना एका चेंडूचा खेळ झाला धावफलकर धावा 2. करण ऑन स्ट्राईक पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण सर का कुठेतरी थोडं फास्ट असते बबलू तर कुठेतरी धावची संधी असते पंचांकडे 10 मागितली असती पण अखेर एक धाव कंप्लीट होताना दिसते. धावफलक 3 2 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूनंतर 3 वरती धावफलक पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न बाबा 11 या संघाची कुठेतरी रणनीती मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याच्या एक आक्रमक खेळ घ्यायची कुठेतरी दोन्ही बॅटरचे प्रयत्न आहेत. चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन काढले. 3 चेंडूनंतर धावफलक धावा 4. आणि वाईटचा कॉल नॉन स्ट्राईक एंडवरती येण्याच्या आधी कुठेतरी डगआउट मधून आलाय. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. 4 चेंडूनंतर धावफलक 4 चेंडूनंतर धावफलक धावा 7.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले कुठेतरी झेल टिपला होत असतात तर कुठेतरी पंचांत करतात. शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलक धावा 8. 5 चेंडू नंतर 8 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलं. अखेरकार षटक संपला. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 9. घेऊया ब्रेक. एक डिजिटल संधी. पार्वती गणेशा पहिल्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडला गेला. एकाने धावफलक पडले सरतात 10. बघा दोन्ही बॅटरचा विचार केला ना प्रतीक हा सुद्धा एक मोठा बॅटर आहे. 2-3 वर्षानंतर कुठेतरी क्रिकेटमध्ये कमबॅक करताना दिसतोय बाबा 11 या संघाकडून. पण जसा कमबॅक हवा तसाच कमबॅक असेल का. पुन्हा एकदा फटाफट खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता धावफलकार धावा 10. 1-0 10 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने ढकलून काढला. धावफलकार धावा 1-1 11. बघा सिंगलला जास्त महत्त्व येतं की सिंगलने जे धावफलक तुमचं चालू राहतं आणि बॉक्स क्रिकेटमध्ये जेव्हा सिंगलने स्ट्राईक रोटेट होत राहते तेव्हा कुठेतरी एनर्जेटिक लेवल सुद्धा तुमच्या गटमध्ये रनिंगची वाढली जाते. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने पूर्ण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये विकी रेडी होते का. येस थ्रो आला होता पण जसा थ्रो पाहिजे होता तसा थ्रो नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता बघा गणेश यांचं कौतुक करावं लागेल कारण की 2 निर्धाव चेंडू हाताळले 4 चेंडूमध्ये. धावफलकार धावा फक्त 11 थांबल्या गेल्या. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रिपचा कॉल होता. धावचीच्या रूपात पहिला आदरा. कमॉन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील येताना व्हाईटचा कुठेतरी कॉल होता पण सुनील यांनी कुठेतरी खेळून काढलाय कारण की चेंडू आतमध्ये आला. षटकाची समाप्ती धावफलकावरती धावा 12. एक चांगलं षटक गणेशाने हाताळलं. प्रेक्षकांची मन सुद्धा डीजे ऑपरेटर जिंकताना वेदांत गोलंदाजी मारवरती पहिल्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढलं. बघा वेदांताचा विचार केला तर खऱ्या अर्थाने खूप प्रभावित केलंय आपल्याला. मागच्या हंगामामध्ये एक चांगलं नेहमी तिसरं महत्त्वाचं षटक हाताळताना दिसतं. अंडर 18चा खेळाडू हा त्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलं. बघा प्रत्येकाने सुनीलला सुद्धा माहिती आहे की सिंगलने स्ट्राईक रोटेट करायचे. धावफलक थांबवायचं नाही धावफलक चालू ठेवायचे. आता धावफलक आले धावा 1-4-14 14 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू जर खेळलं तर बघा पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्याच्यावरती कुठेतरी रोख लावावं लागेल गणेशाने. पुन्हा एकदा सुनील बाहेर आले होते. फटका एक्झिक्यूट करायचं मन होतं पण स्वतःला सावरलं गेलं कारण की चांगला चेंडू आला. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढलं. 3 चेंडू नंतर धावफलक 1-5-15 15 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा उलटा चेंडू शेडच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न होता आणि 4 चेंडू नंतर धावफलक धावा 16. मग 16 चेंडूमध्ये 16 धावा कुठेतरी आलेला एक चांगलं षटक हाताळताना दिसतं. आतापर्यंत 4 सुंदर चेंडू हाताळले वेदांत यांनी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉसच्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचं बोट हवेत यास रिव्ह्यू रेफर केलं गेलं आहे.
त्यांना दिसतंय. धावपळ धावा 16 16 रन ऑन बोर्ड. शेवटच्या चेंडूवर हलक्या त्याने ढकलून काढलं सिंगलनी. धावफलकारी धावा 17 षटकाच्या समाप्तीनंतर घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. शेवटचं षटक घेऊन आल्या रुद्रच्या खेळाडूचं आवर्जून नाव घेणार आहे की तुकाराम पाटील. चषकामध्ये या खेळाडूंनी आपल्या षटकाने खूप प्रभावित केलं होतं असा एक गोलंदाज BV एकलव्य रुद्र. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका एक्झिक्युटिव्ह तेजस चेंडूवर त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीतची संधी होती, सह्यात संधीचं सोनं करून दाखवलं. धावचीतच्या रूपात गाडी बाद. प्रतीक एक मोठा आदरा. प्रत्येक यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जे धावफलक पहिल्या षटकानंतर होतं त्याला कुठेतरी दोन्ही गोलंदाजांनी रोख लगावला. कारण की दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आला. धावफलक धावा मात्र 17. एक चेंडूचा खेळ झाला. फिरोज यांनी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. बघा फिरोज यांचा विचार केला तर एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते बाबा 11च्या खेळाडूमध्ये फिरोज आहे. 18 धावा 2 चेंडूनंतर धावफलक 18 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा रोहन यांनी हलक्या हाताने घेऊन काढलं. 3 चेंडूनंतर धावफलक धावा 19. बघ आता कोणाला तरी मोठे फटके खेळावे लागतील कारण की 3 चेंडूनंतर धावफलक जी संत गतीने चालत त्याला थोडीशी जलद गती द्यावी लागेल. धावफलक 19 रन ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा. फिरोज यांनी बघा चांगल्या चेंडूवर तर चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन घेऊन काढलं. 4 चेंडूनंतर धावफलक धावा 20 रन ऑन बोर्ड. तर रोहन कोण 2 चेंडूमध्ये कोणता फलंदाज स्वतःच्या खांद्यावर घेऊन मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज असेल. हा दोन्ही चेंडूवरती सिंगलला जास्त महत्व. आणि यस नॉन स्ट्राईक एंडवर वाईटचा गोल होता. चेंडू वाईट. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना 21 धावा. 2 चेंडू अजूनही मार्गस्थ असतील. शेवटच्या इनिंगमधील पहिल्या इनिंगमध्ये 2 चेंडू मार्गस्थ. धावफलकारी धावा 21 ऑन रन बोर्ड. कोणता फलंदाज स्वतःच्या खांद्यावर जबाब देऊन मोठे फटके खेळण्यासाठी जाईल. फुलटा चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. स्वतः चेंडूवर येताना आणि एक धाव कंप्लीट होताना. धावफलकार धावा 22. बघा या शेवटच्या चेंडूवरती काय विचार असेल, कोणती स्ट्रॅटेजी, कोणता विचार असेल फिरोज यांच्या. पण एक अनुभवी बॅटर, एक अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे पाहिले जाते असा फिरोज या शेवटच्या चेंडूवरती सिंगलला जास्त महत्व. का मोठा फटका खेळण्याचा चान्स घेतील. चान्स घेतला होता आणि निर्धाव. आणि पहिल्या इनिंगची समाप्ती झाली ती 22 धावांवरती 23 धावांचं आव्हान असणार आहे BV एकलव्य या संघ. टॉस्का बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. जयसाई विरार विरुद्ध स्वरूप 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. जयसाई विरार कर्णधार आलेले आहेत. बघा आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगलेली आहेत. जसे तुमच्या प्रत्येक संघाच्या 3-3 मॅचा असतील, त्यानंतर स्पर्धेच्या प्रवेश फी बद्दलच्या काही फॉर्मॅलिटी असतील, त्या 3 मॅचेस झाल्यानंतर येऊन पूर्ण करायचे आहेत. ही सूचना आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते. बघा आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग या स्पर्धेचा विचार केला तर 50,000 रोख पारितोषिक प्रथम पारितोषिक असणार आहे. आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅनला सुद्धा सायकलवरून घरी जाता येणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज LED TV कोण तो खेळाडू असेल जे ISPLची स्पर्धा या LED TVवर बघेल. नाणेफेकीचा गोल विवेक सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना जयसाई विरार आणि
स्वरूप 11 जयसाई विरार नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय थोडासा लवकर कळवायचा आहे. येस अंकित डिस्कस करायला बोलवत आहेत. चला सामन्याच्या दिशेने होते गोलंदाजी मारवरती सुनील. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. एक 23 धावेचं आव्हान असणार आहे. पहिला चेंडूला कुठेतरी निर्धाव चेंडू हाताळला गेला सुनील. आणि बघा विक्कीचा विचार केला तर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा विक्की. पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. आता बॉल टू बॉलचं इक्वेशन माहिती आहे ज्याच्यामध्ये 23 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढला. श्री गणेश झाला. बीव्ही एकलव्य या संघाचे एकेरी धावेने 2 चेंडू आणि 1 धावा. दोन चेंडू आणि 1 धावा. पुन्हा एकदा बघा प्रत्येक कुठेतरी जलद गतीने चेंडूवरती येताना 3 चेंडू धावफळ करे धावा 2. बॉल टू बॉलचं इक्वेशन जसं मैदानाच्या आतमध्ये दिसताना तसं सोपं नसतं कारण की मागच्या सामन्यामध्ये एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला तर जिकडे 6 धाव 2चं इक्वेशन स्वरूप 11 या संघाला कुठेतरी हार पडला. पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगतात. जसे जसे डॉट येतील तसे तशी बीव्ही एकलव्य डगआउटमध्ये डोक्याची घंटा कुठेतरी वाढणार आहे. 4 चेंडू आणि फक्त 2 धावा. आता विचार केला तर सामन्याचं इक्वेशन एकने कुठेतरी वर असं कॅल्क्युलेट मैदानाच्या आतमध्ये बाबा 11 हा संघ सुद्धा करत असणार आहे. आणि विकीजमध्ये जी क्षमता आहे की एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बीव्ही एकलव्य या संघाकडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साईडला घेऊन काढला. करण चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 5 चेंडू नंतर धावफळ कर धावा 3. शेवटचा चेंडू मार्गस्थ पहिल्या षटकातील. अभि यांनी हलक्या हाताने घेऊन काढला. षटकाची समाप्ती. धावफळ कर धावा मात्र 4. देऊया एकदा डीजेला संधी. मारवरती दुसरा षटक घेऊन अयान. नाणेफेकीचा कौल कळलाय. जयसाई विरार यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडलेली आहे आणि स्वरूप 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. गोलंदाजी मारवरती अयान आपल्या संघासाठी दुसरं षटक हाताळताना धावफळ करे धावा 4. पहिल्या षटकामध्ये सुनील यांनी खूप चांगलं षटक हाताळलं. आपल्या संघासाठी फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूला एबीने हलक्या हाताने फक्त घेऊन काढला. एकीने धावफलक पडले सर 5. मग आयोजन कमिटीकडून एक सूचना सांगण्यात येते की प्रत्येक संघाला 15 मिनिटाचा अवधी असेल 4 षटक हाताळण्यासाठी. याची सुद्धा प्रत्येक संघाने मैत्रीच्या आतमध्ये खेळताना नोंद घ्यावी. 5 धावा बॅकफुटवर मारण्याचा प्रहार. रोहन थोडीशी फंबल होताना दिसले पण अखेरकार चेंडू अडला गेला. धावफलक 2 पुढे सरकताना 6 धावा. 2 चेंडू नंतर धावफळ करे धावा 6. पुन्हा एकदा ऑफसाईडला घेऊन काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावची संधी नाही. पंचांनी दादा टाळली गेली. जर का थोडासा फास्ट थ्रो असता. आणि बघा करण कुठेतरी सांगताना की वरच्या अँडवरती थ्रो. बघा जर का तुम्हाला जायचं असेल तर कोणत्या अँडवरती थ्रो याची सुद्धा मैदानाच्या आतमध्ये वाद घ्यावी लागते कारण की विरारला जर का कमी चालायचं असेल तर आपल्याला 3-4 नंबरला प्लॅटफॉर्म लिहावं लागतं आणि जर का 1 नंबरला ट्रेन थांबली तर आपल्याला थोडंसं जास्त चालावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. पुन्हा एकदा ते हल चेंडूला टॅप केला. अयान स्वतः गोलंदाजी मारवरतून बॉलवरती येताना 4 चेंडू नंतर धावफळ कर धावा 8. पुन्हा एकदा ऑफ साईडला एबी आणि कट करून बघा जर का चांगला चेंडू होते तर चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढले जाते कारण की अयान कुठेतरी हात खोलण्याची संधी देत नाही आहे बॅटरला. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफल करे धावा 9. आता यांच्या 5 चेंडूवरती फक्त 5 सिंगल आले. हा शेवटचा चेंडू मार्गस्थ. प्रत्येक कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतात. थोडंसं आपल्याला
शेवटच्या चेंडूला हात खोलण्याचा प्रयत्न सुनील या सुनीलच्या हाताला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. बघा 12 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असणार आहे बीव्ही एकलव्य या संघाला. त्याचबरोबर विचार केला तर गोलंदाजी मारवरती परवेश. बघा हे षटक खूप महत्वाचं असेल कारण की या षटकावरती कुठेतरी अवलंबून असेल की सामना कोणत्या दिशेने जाईल. बघा आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत. प्रतीकनी शेवटच्या चेंडूवरती ऑफ साईडला क्षेत्ररक्षक थोडंसं वाईट दिशेने हलवण्याचा प्रयत्न केलं होतं पण कुठेतरी क्षेत्ररक्षक हल्ले नव्हते का काय माहित. का सुनीलच्या हाताला लागून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देताना दिसला. पण त्या क्षेत्ररक्षणामध्ये प्रतीक 12 चेंडू आणि 10 धावा स्वतः थोडंसं पुढे होताना दिसतात आपल्याला. बघा पिवळा पडदा त्याच्यावर आणि तो बांबू लागलेला त्याच्यावरतून जर का बॉल डायरेक्ट बाहेर आला तर नोट आउट असणार आहे. पण त्या बांबूच्या बाहेरून जर का चेंडू बाहेर गेला तर गडी बाद असणार आहे. जर का कोणते नियम नसतील माहिती तर साई संघांना विनंती आहे कर्णधारांना की आयोजन कमिटी आणि आमच्या पंचांना तुम्ही नियम विचारून घेऊ शकता. 12-10चं समीकरण. डेड बॉल. एक बाईचा इशारा. बघा चेंडूला कुठेतरी फाईन लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता. बघा प्रतीक कुठेतरी पुढे येऊन उभे आहेत. कुठेतरी बॅट्समॅनला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता 11-10चं समीकरण मैदानाच्या फिरोज सुद्धा सज्ज आहेत. एक यष्टीरक्षक. 11-10चं समीकरण मैदानाच्या सामना कुठेतरी ज्या डॉटची गरज होती तो डॉट आलेला आहे. आता यष्टीरक्षक कुठेतरी यष्टीरक्षक आणि प्रतीक यांच्यामध्ये कुठेतरी अंगली. येस आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते की 15 मिनिटाचा अवधी असणार याचा सुद्धा तुम्ही विचार करायचा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढला. बघा दोन्ही संघांना जे 6 संघ आहे 6 संघाच्या कर्णधारांनी याची सुद्धा नोंद घ्यायची की 15 मिनिटाचाच अवधी असणार आहे 4 षटक हाताळण्यासाठी. दोन चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू नंतर धाव फलकावरती धावा 1 for 14 14 धावा. 10 चेंडू आणि 9 धावा. विकी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. बीचवरती हलक्या हाताने खेळून काढला. सावकाश 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 सावकाश. मैदानाच्या आतमध्ये खेळताना स्वतःला काही दुखापत या इजा नाही झाली पाहिजे याची स्वतःनी खात्री घ्यायची आहे. स्वतःची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. 3 चेंडू नंतर धाव फलकावर 1 5 15 15 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा कुठेतरी पुढे येताना प्रतीक. उलटा चेंडू ऑफ साइडला भिरकावण्याचा चांगलं क्षेत्ररक्षण वरच्या हँडमध्ये थ्रो डायरेक्ट हिट. हे डायरेक्ट हिट पंचांचं बोट अवेर अँड विकी बॅक टू द पवेलियन. आता परफेक्ट 3 नंबरला आल्यात जेव्हा लठून चालायची गरजच नाही लागली. एक डायरेक्ट हिटच्या रूपात विकी सारखा एक मोठा बॅटर आपल्याला बॅक टू द डगआउट जाताना दिसला आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी डोक्याची घंटा वाढणार आहे. धावफलकाराची धावफलक रोखलं गेलं 15. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू नंतर धावफलकाराची धावा 15. बॉल टू बॉलचं इक्वेशन पुन्हा एकदा बनवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. बघा जसा उल्लेख केला होता की 3ऱ्या षटकमध्ये आज यांनी पहिला चेंडू फुलटॉस चेंडूला पॅडल स्वीपच्या सहाऱ्याने घेऊन काढलं. धावफलकाची धावा 16. शेवटच्या चेंडू मार्ग जसा उल्लेख केला होता की शेवटच्या षटकाच्या आधी या षटकावरती निर्बंध असेल की शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जातात. जो फुलटॉस चेंडूवरती प्रहार चांगला केला होता पण क्षेत्ररक्षक सुद्धा त्या प्रहारासाठी सज्ज होतात. तर धावचीच्या रूपात विकी यांना आपले विकेट टाकायला लागले. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळून काढलं सिंगलने.
सिंगलने षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 17. घेऊया ब्रेक. शेवटच्या षटक घेऊन येण्याआधी ऐका सुमधीर संगीत. चला थोडीशी घाई करायची आहे. बाबा 11 संघ आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते. 6 चेंडू मध्ये 6 धावा. गोलंदाजी मारवरती ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू बॅटर, एक अष्टपैलू खेळाडू त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. फिरोज गोलंदाजी मारवरती 6-6चं समीकरण आणि एक यंगस्टर खेळाडू, एक टॅलेंटेड बॅटर म्हणून ज्याच्याकडे विवेक लवेचा AB ऑन स्ट्राईक हलक्या हाताने पहिल्या चेंडूला खेळून काढलं. बघा 6-6चं समीकरण सुद्धा सोपं असतं. जेव्हा सिंगलने 3 धावा देतील तर नंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसेल. का राज यांच्या पहिल्याच फुलटॉस चेंडू एखादी चुकी असेल तर चुकीचं रूपांतर मोठा फटका खेळले जातील का? 5-5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बघा आधीच उल्लेख केला होता की 24 बॉल 23 ची मॅच सुद्धा सोपी नसणार आहे. बघा खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळून काढला. 4 चेंडू आणि 4 धावा. आता बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसते. प्रत्येक ज्या खेळाडूला एक अनुभवी खेळाडू म्हणून बाबा 11चे पाहिलं जाते. 2-3 वर्षानंतर कुठेतरी हा खेळाडू कमबॅक करतोय की बॉक्स अंडरआर्म्स क्रिकेटमध्ये आणि तसंच कुठेतरी बदल दिसतो क्षेत्ररक्षण. थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. येस 15 मिनिटाचा अवधी. आता ज्या चुकीची गरज होती ती चुकी दिली एक लवेच्या डगआउट मधून आलेली आहे. एक अतिरिक्त चेंडू हाताळला. 4-3चं समीकरण. आता करण ऑनसाइडचे क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला पुढे येताना दिसणार आहे. बघा फिरोज ज्या खेळाडूकडे अनुभव आहे त्या अनुभवी खेळाडूकडून चुकी होताना दिसते. अँड हे बी एक जे यंग टॅलेंटेड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते BVA क्लबचा खेळाडू. या खेळाडूंनी खूप सामन्यामध्ये प्रभावित केलं. एक 60+ सामना होता तुकाराम पाटील चषक मध्ये. या खेळाडूंनी वादळ जेव्हा मोठे बॅटर आपल्याला सलामीवीर बॅटर लवकर जाताना दिसते तेव्हा या खेळाडूंनी वन डाऊनची भूमिका खूप चांगली निभावली होती. 60+ टार्गेट एक हाती चेस करून दिलं होतं आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 3 धावा. दोन्ही खेळाडूंनी पॅक केलंय. पुन्हा एकदा टॅपचा सहारा घेतला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. बघा प्रतीक सुद्धा सांगतोय की बॉल वरती यायचंय. 3 चेंडू आणि 2 धावा. 3-2चं समीकरण जेवढं सोपं दिसेल तेवढं सोपं नसणार आहे कारण की मागच्या मॅच मध्ये जिकडे 6-2चं समीकरण होतं तिकडे सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जात होता. हे 3-2चं समीकरण. आज एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याच्या पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीप आला होता. आता 3-2चं समीकरण. का आक्रमक खेळ, का टॅपचा सहारा, का फक्त हलक्या कट फटका एक्झिक्यूट केला. एक सुंदर फटका यष्टीरक्षकला कुठेतरी विट करून चेंडू पिवळ्या पडद्याला आधारतोय. 2 चेंडू आणि 1 धावा. बघा एबी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना 2-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एबी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. दोन 1ची मॅच. 2 चेंडू आणि 1 धावा. साई संघ कुठेतरी आता ही मॅच आवर्जून बघताना हा सामना सुद्धा 2-1चा सामना आहे. 2-1ची मॅच. का या चेंडूवरती रन येईल, का निर्धाव चेंडू, का मोठे फटका खेळण्याचा सहारा. 2-1 घेऊन काढला. चेंडू वाढला गेला. धावचीची संधी अँड पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दडा टेक्निकल टीमला कुठे दबावात टाकले कारण की बघा चेंडू वाढला होता, तो सुद्धा चांगला होता. तर टेक्निकल टीमला कुठेतरी आमच्या दबावात टाकणार आहे कारण की 2-1ची मॅच आहे. Keep rolling. Keep rolling.